मित्रांनो नमस्कार. यापूर्वी आपण जो विज्ञान या घटकासंबंधी किंवा या विषयाचा जो मास्टर प्लॅन तयार केला होता, त्यानुसार आपल्यापैकी अनेक जणांनी म्हटलं होतं की सामाजिक शास्त्रासंबंधी देखील असा मास्टर प्लॅन असावा किंवा त्यासंबंधीचा एक व्हिडिओ करावा. तर आपण आज जी काही शेवटचे 30 दिवस आता आपल्याला उरलेले आहेत, तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या घटकांचा, उपघटकांचा अभ्यास करावायचा ते पाहणार आहोत. तर सामाजिक शास्त्राअंतर्गत आपल्याला 4 विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक आहे इतिहास, दुसरा भूगोल, तिसरा घटक आहे अर्थशास्त्र आणि चौथा आहे नागरिकशास्त्र किंवा ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. तर या 4 विषयाअंतर्गत म्हणजेच या 4 प्रमुख विषयाअंतर्गत जे काही घटक आपल्याला अभ्यासावयाचे आहेत, तर त्यामध्ये इतिहासाअंतर्गत आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे प्राचीन भारत, त्यानंतर मध्ययुगीन भारत व धार्मिक समन्वय. धार्मिक समन्वय म्हणजेच जी काही भक्ती चळवळ असेल वगैरे संत परंपरा यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर शिवछत्रपती व मराठा साम्राज्याचा अभ्यास आहे. त्यानंतर आधुनिक भारत आणि स्वातंत्र्य लढा भारताचा आणि स्वातंत्र्योत्तर भारत व उपयोजित इतिहास याचा देखील अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण त्यावरही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा जो विषय आहे भूगोल, त्याअंतर्गत जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये खगोलशास्त्र आणि सामान्य भूगोल हा एक जनरल विषय. त्यानंतर प्राकृतिक भूगोल, त्यामध्ये शिलावरणाचा अभ्यास आहे. प्राकृतिक भूगोलाअंतर्गत आपल्याला वातावरणाचा आहे आणि त्याअंतर्गतच आपल्याला जलावरणाचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअरचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर मानवी आणि आर्थिक भूगोल हा एक त्यामध्ये आपल्याला घटक अभ्यासावा लागतो आणि प्रादेशिक भूगोल तुलनात्मक अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे, म्हणजे जसे की भारत, ब्राझील वगैरे. तर त्यानंतरचा जो विषय आहे तो आहे अर्थशास्त्राचा, इकॉनॉमिक्सचा. तर यामध्ये आपल्याला अर्थशास्त्राची ओळख आणि त्याच्या मूलभूत संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. मानवी व्यवसाय म्हणजेच प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसाय, व्यापार आणि बाजार यांचा अभ्यास आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि तिची वैशिष्ट्ये, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे, तर ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्र किंवा ज्याला सरकारी क्षेत्र म्हणतो आणि खाजगी क्षेत्र हे एकत्रितपणे अस्तित्वात असतं ज्या अर्थव्यवस्थेमध्ये. तर अशी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच काय, तर भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आज देखील. तर अशा स्वरूपाच्या गोष्टी माहीत पाहिजे, त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भारतातील प्रमुख आर्थिक समस्या आणि जी काही आव्हानं आहेत आपल्यापुढे, मग कोणतेही असेल, आपल्या परकीय चलनासंबंधीचं आव्हान असेल, त्याचबरोबर आपल्या रुपयाची जी किंमत असते डॉलरच्या तुलनेत तिची घसरण होत असेल, बँकिंगची आव्हाने असतील, तर याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. अर्थात हा सर्व अभ्यास आपल्याला पाठ्यपुस्तकातील जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो घटक आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो, आणि सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला अर्थसंकल्प वगैरेची थोडक्यात प्राथमिक माहिती असणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर नाणे बाजार आणि भांडवल बाजार म्हणजेच बँकिंगचा अभ्यास देखील गरजेचा आहे. त्यानंतरचा जो चौथा विषय आहे तो आहे नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र, म्हणजे घटनेसंबंधीचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. तर यामध्ये भारताचे संविधान आणि मूलभूत जी काही तत्त्वे आहेत संविधानाची त्याचा अभ्यास करावा लागतो. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक शासन संस्था म्हणजेच पंचायत राज असेल किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, महानगरपालिका असतील, याचा अभ्यास करावा लागतो. त्यावर प्रश्न हमखास विचारले जातात आणि सोपा पार्ट आहे हा. केंद्र व राज्य शासन यंत्रणा आणि प्रशासन म्हणजेच पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल अशा स्वरूपाचा तुलनात्मक अभ्यास देखील करणं गरजेचं आहे. त्यावर हमखास प्रश्न आहेत. निवडणूक प्रक्रिया, यामध्ये निवडणूक आयोगाची माहिती पाहिजे आणि राजकीय गतिशीलता त्यासंबंधीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आजकालचा बर्निंग टॉपिक आहे, त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. विविध आंतरराष्ट्रीय संघटना ज्या काही असतील महत्त्वाच्या पुस्तकात दिलेल्या, तर त्या अभ्यासणं गरजेचं आहे. भारताचे परराष्ट्र धोरण अभ्यासलं पाहिजे आणि जी काही समकालीन सध्याची आव्हाने आहेत त्यांचा अभ्यास पुस्तकामध्ये दिलेल्या घटकांच्या अनुषंगानं करणं गरजेचं आहे. तर थोडक्यात आपण ओव्हरलुक केलेला आहे की आपल्याला या 4 विषयाअंतर्गत या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता आपण विश्लेषणात्मक गोष्टी पाहू किंवा त्याचं एक ॲनालिसिस करू की या घटकांतर्गत मग आपण कोणत्या उपघटकांवर प्राधान्य द्यावा, कोणत्या बाबींवर प्राधान्य दिलं म्हणजे आपल्याला हमखास त्यावर प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तरं देता येतील जर आता आपण या 30 दिवसामध्ये अभ्यास केला तर. या मास्टर प्लॅन अंतर्गत आपल्याला इतिहासासाठी 4थीचं पुस्तक देखील अभ्यासणं गरजेचं आहे आणि 4थी ते 12वीची पूर्णच पुस्तक आपण अभ्यासली पाहिजेत. अर्थात 5वीच्या पुस्तकाचं तितकंसं महत्त्व नाही, परंतु आता या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी कोणत्या इयत्तेमध्ये तो घटक त्या पाठ्यपुस्तक दिलेला आहे त्याचाही विचार करू. तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्राचीन भारत. इतिहासांतर्गत पहिला घटक आहे. तर हडप्पा व वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. हडप्पा संस्कृतीची नगररचना, मग लोकजीवन, व्यापार, वैदिक वाङ्मय व समाजरचना याचा अभ्यास आपण केला पाहिजे. इयत्ता 6वी आणि 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मॅटर भेटून जाईल.
आता महत्त्वाच्या टिपा काय, तर हडप्पातील महत्त्वाची स्थळे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे हडप्पा संस्कृती अंतर्गत आपल्याला स्थळे महत्त्वाची जी काही शोधलेली आहेत त्यांचे वैशिष्ट्य पाहिजेत, की राखी गडी असेल, लोथल असेल, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण म्हणतोय. नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यानंतर महाजनपदे जी काही आहेत आणि दक्षिण भारतातील ज्या काही राजसत्ता होत्या, 16 महाजनपदे कोणती, त्यांची नावे काय, त्यांच्या राजधान्या कोणत्या, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर नागरीकरण त्या काळातील मौर्य साम्राज्य, सम्राट अशोक, त्याआधीचा काळ, त्यानंतर मौर्योत्तर काळ, सातवाहन ते वाकाटक आणि पल्लव चोळ राज्यसत्ता यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इयत्ता 6वी आणि 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला यासंबंधीचं मॅटर मिळून जाईल. त्यानंतर या महाजनपदांच्या राजधान्या आपण आत्ताच पाहिलं, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मौर्यकालीन जे काही प्रशासन होतं त्याची वैशिष्ट्ये अभ्यासणं गरजेचं आहे. दक्षिण भारतातील राजसत्तांचा जर विचार केला तर त्या काळात दक्षिण भारतामध्ये स्थापत्य शैली ज्या होत्या, मंदिराच्या असतील वगैरे, तर ज्या काही लेण्या असतील त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ वेरूळ, अजिंठा आहे, महाबलीपुरमची मंदिरं आहेत, यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मध्ययुगीन भारत व धार्मिक समन्वय हा घटक आहे. त्यामध्ये सुलतानशाही ते मुघल साम्राज्याचा विचार करावा लागतो. दिल्लीची सुलतानशाही, त्यानंतर विजयनगर व बहमनी साम्राज्य, मुघलकालीन भारत आणि त्यावेळेसचे राज्यकर्ते महत्त्वाचे. तर इयत्ता 7वी आणि 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला यासंबंधीची माहिती मिळते. विजयनगर व बहामनी राज्यांची स्थापना, त्यानंतर मुघल सत्ताधीशांची म्हणजे अकबर ते औरंगजेबापर्यंतची जी काही धोरणे होती, विशेष धोरणे, तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या सत्तांच्या काळातील जो काही संघर्ष होता तो कालक्रमानुसार आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. धार्मिक समन्वय या अंतर्गत भक्ती मुवमेंट, भक्ती चळवळ, त्यानंतर महानुभाव पंथ, शीख धर्म आणि सुफी पंथ इयत्ता 7वीमध्ये तुम्हाला हे मॅटर मिळेल. वारकरी संप्रदायातील संतांची कामगिरी जी काही होती, वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्म आपल्या महाराष्ट्रातील, त्यांचे ग्रंथ आणि त्यानंतर सामाजिक समतेचा त्यांनी जो संदेश दिला त्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे शिवछत्रपती व मराठा साम्राज्य यासंबंधीचा. तर महाराजांची स्वराज्य स्थापना ते प्रशासन याचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. त्यानंतर स्वराज्य स्थापनेसंबंधीची माहिती, मुघलांशी जो काही संघर्ष झाला आणि येथील आदिलशाही निजामशाहीशी संघर्ष याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक आणि अष्टप्रधान मंडळासंबंधीची माहिती पाहिजे, कारण त्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. इयत्ता 4थीचं पुस्तक अभ्यासणे यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर 7वी आणि 11वीच्या पुस्तकात देखील आपल्याला माहिती मिळते. आता विविध ज्या लढाया आहेत, उदाहरणार्थ प्रतापगडच्या खाली झालेला अफजल खानाचा वध असेल, पावनखिंड म्हणजेच बाजी प्रभूंच्या संदर्भाने सिद्धी जोहरचा वेढा पन्हाळ्यावरील, तर त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर किल्ल्यासंबंधीची माहिती देखील आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळं पुस्तकामधील ओळ टू ओळ वाचणं आवश्यक आहे, कारण पुस्तकातील पॅरेग्राफवर यामध्ये प्रश्न लपलेले असतात. पुस्तकातील परिच्छेदामध्ये हे प्रश्न आपल्याला इतर कुठेही मिळत नाहीत. त्यानंतर अष्टप्रधान मंडळातील जी मंत्र्यांची पदे आहेत आणि त्यांची जी कामे आहेत म्हणजे कर्तव्य आहेत, त्यांच्या जोड्या देखील तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर त्या अनुषंगाने तो अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर महाराजांच्या काळातील जो काही संग्राम होता आणि सत्तेचा विस्तार महाराजांच्या नंतरच्या काळात देखील, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, त्यानंतर महाराणी ताराबाई यांचा संघर्ष, तसेच पेशवे काळातील मराठा सत्तेचा भारतभर विस्तार व पानिपतचे युद्ध इयत्ता 7वी आणि 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा भाग मिळून जाईल. तर त्यानंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचा कालक्रम आणि उत्तर भारतातील मराठा विस्ताराचे टप्पे, शिंदे होळकरांची कामगिरी, असे काही महत्त्वाचे घटक आहेत, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर वसाहतवाद आणि मराठे, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज व सिद्धी यांच्याशी मराठ्यांचा जो काही संघर्ष झाला तो इयत्ता 12वीच्या पुस्तकात तुम्हाला मिळतो. मराठ्यांचे वसाहतवादी विरोधी जे धोरण होतं, त्यानंतर आरमारी धोरण होतं महाराजांचं, इंग्रज मराठे यांच्यातील विविध युद्धे व तह, उदाहरणार्थ वसईचा तह, यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा घटक आहे आधुनिक भारत आणि स्वातंत्र्य लढा, यावर प्रश्न असतात. ब्रिटिश सत्तेचा जो भारतात विस्तार झाला आणि या विस्ताराचे जे परिणाम आहेत ते अभ्यासणं गरजेचं आहे. दुहेरी राजव्यवस्था माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतर जी काही आर्थिक धोरणे होती इंग्रजांची, की कायमधारा पद्धत, रयतवारी, महालवारी पद्धत, त्यानंतर शेतीचे जे काही व्यापारीकरण त्यांनी केलं, नीळ शेती असेल वगैरे, आणि त्यामुळे जो काही संघर्ष झाला किंवा या ठिकाणी आर्थिक निस्सारण झालं, तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. भारताची जी आर्थिक अवनती झाली इंग्रजांच्या व्यापार धोरणामुळं, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. इयत्ता 8वी आणि 12वीच्या पुस्तकामध्ये हे मॅटर तुम्हाला मिळतं. ब्रिटिशांच्या जमीन महसूल पद्धतीं यावर प्रश्न विचारला जातो हमखास, त्यामुळे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले आणि विश्लेषणात्मक प्रश्नासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे काही विधानात्मक प्रश्न जर आले तर आपल्याला
त्या ठिकाणी या पद्धतींची वैशिष्ट्ये परिणाम माहीत असणं गरजेचं आहे. 1857चा स्वातंत्र्य लढा हाही महत्त्वाचा आहे आणि सामाजिक प्रबोधनाचा काळ अभ्यासणं गरजेचं आहे. 1857च्या लढ्याची कारणे माहीत पाहिजे, त्यांचं नेतृत्व कोणी केलं, त्याचे परिणाम काय झाले. त्याचबरोबर ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज या संस्थांचं कार्य समाज सुधारणेचा आपण अभ्यासणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी नमुने दाखल दिले, तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळू शकते. त्यानंतर इयत्ता 8वी आणि 12वीच्या पुस्तकात हा संदर्भ मिळेल. विविध संस्था ज्या काही आहेत आपण आत्ताच पाहिलेल्या, तर त्यांचे संस्थापक, त्यांच्या स्थापना वर्ष, त्यांचे प्रमुख ग्रंथ म्हणजे उदाहरणार्थ स्वामी दयानंद सरस्वती असतील, त्यांचा आर्य समाज आहे, त्यांनी लिहिलं जे पुस्तक आहे, त्यांची घोषणा आहे वेदांकडे चला, तर या प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. त्याचबरोबर या संस्थांचे वृत्तपत्र असतील, उदाहरणार्थ महात्मा फुले यांचे ग्रंथ असतील, राजाराम मोहन राय यांचे कार्य, याचं पाठांतर आपल्याला करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य चळवळीचा विचार केला तर राष्ट्रीय सभेची स्थापना आली, त्यानंतर मवाळ जहाल युग, गांधी युग, असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ, त्यानंतर सशस्त्र क्रांती जी होती म्हणजेच क्रांतिकारकांचा इतिहास देखील अभ्यासणं गरजेचं आहे, त्यावरही हमखास प्रश्न विचारला जातो. 8वी आणि 12वीच्या पुस्तकात हा संदर्भ तुम्हाला मिळून जाईल. इतिहासाच्या राष्ट्रीय सभेची अधिवेशने आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज पुस्तकात तुम्हाला मिळून जातील किंवा आपण व्हिडिओ केलेला आहे चॅनलवर. गांधीजींचे जे काही विविध सत्याग्रह आहेत त्यावर प्रश्न विचारला जातो हमखास, चंपारण्य ते दांडी यात्रापर्यंतचे, आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या ज्या संघटना होत्या यावर आधारित प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे. सूर्यसेन असतील, भगतसिंग असतील, त्यानंतर चंद्रशेखर आझाद आहेत, सुखदेव आहेत, राजगुरू, तर आपल्याला या सर्वांचे कार्य माहीत पाहिजे. त्यानंतर पुढचा विषय आहे स्वातंत्र्योत्तर भारत व उपयोजित इतिहास. हा शेवटचा टॉपिक इतिहासाअंतर्गतचा आहे. 1960 नंतरचा भारत, आर्थिक विकास आणि पंचवार्षिक योजना यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शैक्षणिक वाटचाल भारताची कशी झाली, विज्ञान व तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरण इयत्ता 9वी आणि 12वीच्या संदर्भात आपल्याला या गोष्टी मिळून जातात. त्यानंतर महत्त्वाच्या पंचवार्षिक योजनांची जी उद्दिष्टे आहेत, इस्रोची कामगिरी देखील आपल्याला त्या अंतर्गत विचारली जाऊ शकते. शैक्षणिक आयोग आहेत कोठारी आयोगसारखे, तर यांच्या नोंदी आपण ठेवणं गरजेचं आहे. इतिहास लेखन व प्रसारमाध्यमे, तर यामध्ये पाश्चात्य व भारतीय इतिहास लेखन परंपरा जी काही आहे पुस्तकाच्या अनुषंगाने जरी अभ्यास केला तर पुरेसा आहे. प्रसारमाध्यमांचा विचार आपण करणं आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे असतील मग रेडिओ, वृत्तपत्रे, दूरदर्शन वगैरे, दूरचित्रवाणी. कला व क्रीडा याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इयत्ता 10वीच्या पुस्तकात तुम्हाला हा संदर्भ मिळून जातो. विचारवंत व त्यांचे ग्रंथ, उदाहरणार्थ कार्ल मार्क्स असेल, विका राजवाडे असतील, पुस्तकामध्ये नमूद केलेलेच अभ्यास व्हायचे. आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठीचे पुस्तकं नाही वापरायचे, त्यासाठी हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर वृत्तपत्रांचा इतिहास असेल, मग दर्पण आहे, दिग्दर्शन आहे, केसरी आहे, सुधारक आहे आगरकरांचं, तर याची माहिती देखील असणं आपल्याला आवश्यक आहे. तर अशा प्रकारे इतिहास विषयातील हे घटक आणि उपघटक आणि त्यांचे विश्लेषण आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला सामाजिक शास्त्रामध्ये इतिहासाचा स्कोअर वाढवणं अगदी सहज सोपं आहे. त्यानंतर आपण पाहूया की भूगोल या विषयाअंतर्गत आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. थोडासा आव्हानात्मक पार्ट आहे भूगोलमध्ये, कारण टेक्निकल बाबी आहेत, त्यामध्ये आपल्याला नावे पाठ करणं गरजेचं आहे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास आपण सुरुवातीला थोडा रोज केला तर आपल्याला फायदेशीर आहे. अगदी या 30 दिवसात देखील होणं शक्य आहे. आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ करू, तुम्ही पाहत राहा. कारण स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या पुस्तकामध्ये सध्या एंगेज असल्यामुळे, व्यस्त असल्यामुळे आपल्याला व्हिडिओला वेळ मिळत नाही आहे. परंतु आपण सराव प्रश्नसंचाच्या माध्यमातून आता मराठी असतील, इंग्रजी आहे, त्यानंतर बालमानसशास्त्र, त्याचबरोबर सामाजिक शास्त्र आणि विज्ञानाचा जो भाग आहे तर त्यासंबंधी या 5ही घटकांचा अभ्यास आपण करूया. विषय व मुख्य घटक कोणते आहेत भूगोलाअंतर्गत, तर खगोलशास्त्र आणि सामान्य भूगोल, जनरल भूगोल आहे हा. तर यामध्ये पृथ्वी आणि कालमापन आहे, पृथ्वी आणि वृत्ते, त्यानंतर वृत्ते वापरूयात हा जो पाठ त्यामध्ये दिला इयत्ताच्या 6वीच्या पुस्तकात, तो थोडासा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यांची त्रिज्या असेल, व्यास असेल, आकारमान असेल. आपण एका ठिकाणीच हा व्हिडिओ करूया. तुलनात्मक दृष्टीने अभ्यास केला तर आपल्याला सोपं जातं. त्यानंतर ऋतुनिर्मिती का होते, त्या कारणीभूत घटक कोणते, त्याचा परिणाम काय, इयत्ता 7वीच्या पुस्तकात हा भाग मिळतो. स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यामधील फरक, तर इयत्ता 8वीच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. यावर हमखास प्रश्न विचारला जातो. भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणाहून ठरवतात, जगाची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणाहून ठरवतात, ही माहिती असली पाहिजे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडासा अवघड पार्ट आहे, थोडा काळजीपूर्वक जर अभ्यासला तर येऊन जाईल. इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय वाररेषेसंबंधीची माहिती मिळून जाईल. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्या आधारे वेळ आणि वार कसा बदलतो याची गणिते देखील विचारली जाऊ शकतात. पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ते तुम्ही अभ्यासले तरी पुरेसं आहे. ग्रहणांच्या स्थितींवर म्हणजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यावर देखील लक्ष द्या. सूर्यग्रहण म्हणजे काय, चंद्रग्रहण म्हणजे काय आणि ते का होतं, या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्राकृतिक भूगोल, शिलावरण ज्याला आपण म्हणतो, पृथ्वीचे अंतरंग आणि भूरूपशास्त्र. तर खडक व खडकांचे प्रकार इयत्ता 6वीमध्ये तुम्हाला अभ्यासावे लागतील, त्यावर प्रश्न विचारला जातो. पृथ्वीचे अंतरंग इयत्ता 8वीमध्ये आहे. मग यामध्ये
गाभा असेल, प्रावरण असेल, शिलावरण असेल याची माहिती घ्यावी लागते. पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली, त्यामुळे होणारी भूकंप वगैरेची माहिती पाहिजे. त्यानंतर बाह्यकारकांचे जे कार्य आहेत किंवा ज्याला बाह्य प्रक्रिया भाग 1 व 2 इयत्ता 9वीमध्ये आहे. तर भू हालचाली, विदारण आणि विस्तृत झीज. त्यानंतर अपक्षरणाची कारके मी आत्ता म्हटलेल्या बाह्यकारकांची, तर इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर मग पृथ्वीच्या अंतरंगाचे थर, म्हणजे याची अधिक माहिती पाहिली तर भूकंप, म्हणजे ज्या काही हालचाली म्हणतो आपण अंतर्गत हालचाली, तर त्या अंतर्गत भूकंप व ज्वालामुखीची कारणे, तसेच नदी, हिमनदी, वारा आणि सागरी लाटा यांच्या अपक्षरण व संचयन कार्यामधून, म्हणजे या बाह्यकारकांच्या अपक्षरण व संचयन कार्यांमधून जी काही भूरूपे तयार होतात, उदाहरणार्थ यारदांग असेल, यू आकाराची दरी, वालुकागिरी, हिमनदीमुळे होणारी भूरूपे, तर त्याचा अभ्यास करणं. त्या आकृत्या देखील परीक्षेत विचारलेल्या आहेत. उदाहरणार्थ सागरी गुहेची आकृती एकदा दोनदा विचारलेली, की आपल्याला त्या ठिकाणी चित्र दिलं जातं आणि हे कशाचं चित्र आहे, किंवा त्यामध्ये एखादा पॉईंटवर नोटिफाईड केलं जातं आणि विचारलं जातं की आकृतीत दाखविलेला भाग काय आहे, त्याला काय म्हणतात. तर अशा प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. जोड्या लावण्यासाठी देखील हा मुद्दा आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर प्राकृतिक भूगोलांतर्गत आपल्याला वातावरण, ज्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, हवामानशास्त्र, तर हवा व हवामान आणि तापमान यासंबंधीची माहिती पाहिजे. हवेचा दाब आणि वारे इयत्ता 7वीला आहे. हवा व तापमान हे 6वीला आहे. त्यानंतर आपण अभ्यास करताना काय करायचं, की हवामानशास्त्राचा अभ्यास सुरू केला तर या ठिकाणी दिलेली जी पुस्तकं आहेत त्यामधील चॅप्टर आपण सलग क्रमाने वाचले, म्हणजे 6वी, 7वी, 9वी, 8वी, 10वीची सगळीच पुस्तकं जवळ ठेवली आणि या ठिकाणी आपण ते सलग वाचले तर आपला अभ्यास अधिकाधिक सखोल पद्धतीने करणं आपल्याला सोपं जातं. आर्द्रता आणि ढग इयत्ता 8वीला आहे. ढगांचे प्रकार वगैरे अभ्यासणं गरजेचं आहे. वृष्टीचे प्रकार वगैरे इयत्ता 9वीला तुम्हाला मिळतील. हवामान प्रदेश, जागतिक हवामान बदल याची माहिती आपल्याला 11वीला मिळेल. हे बर्निंग टॉपिक आहेत, तर त्यामुळे आपल्याला या संबंधीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यामधील काही महत्त्वाचे घटक कोणते, तर ग्रहीय व स्थानिक वाऱ्यांचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजे. उदाहरणार्थ खारे व मतलई वारे असतील, लू वारे, चिनूक वारे याची माहिती पाहिजे. पर्जन्याचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजे. आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य आणि विविध कटिबंधामधील हवामानाची वैशिष्ट्ये देखील आपण बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे प्राकृतिक भूगोल. या अंतर्गत जलावरण हा हायड्रोस्फिअर, तर सागरशास्त्र ओशिनोग्राफी आपण म्हणतो. त्यामध्ये महासागरांचे महत्त्व इयत्ता 6वीला आहे. भरती व ओहोटीची माहिती का होते, भरती व ओहोटी, त्याचे परिणाम वगैरे ते इयत्ता 7वीला आहे. सागर तळरचना, सागरी प्रवाह इयत्ता 8वीला. सागर जलाचे गुणधर्म इयत्ता 9वीला मिळतील. महासागरी साधन संपत्ती आणि हिंदी महासागरासंबंधीची माहिती 11वीला मिळेल. कदाचित एखाद्या दिवशी इयत्तेमध्ये या ठिकाणी टायपिंगमध्ये मागे पुढे झालेलं असू शकतं, परंतु साधारणपणे हे सर्वच 6वीपासून 11वीपर्यंतचा भाग आपल्याला अशा प्रकारे जर आपण सलग अभ्यासला तर आपल्याला उत्तर देणं आणि मागचा पुढचा संबंध एकदा लागला की मग आपल्याला पुन्हा पाठ करावं लागत नाही, तर ते लक्षात राहून जातं. तर भूखंड म्हणजे काय, सागरी प्रवाह म्हणजे उष्ण सागरी प्रवाह, शीतसागरी प्रवाह, त्यांची नावे, त्यांचे डायग्राम. परीक्षेमध्ये तुम्हाला आता सागरी प्रवाहाच्या अनुषंगाने तुम्हाला जगाचा एखादा आउटलाईन नकाशा दिला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला मग दक्षिण अमेरिके खंडाजवळून वाहणारा प्रवाह असेल किंवा उत्तर अमेरिका खंडाजवळून वाहणारा दक्षिण आफ्रिका खंड असेल किंवा आपला भारत असेल, तर विचारलं जाऊ शकतं की हा प्रवाह कोणता, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखादं चिन्ह दिलं जाऊ शकतं आणि विचारलं जाऊ शकतं की नकाशात दाखविलेला हा प्रवाह कोणत्या स्वरूपाचा आहे, तो थंड आहे की उष्ण आहे, तर आपल्याला ही माहिती असली पाहिजे. त्यानंतर भरती ओहोटीची कारणे असतील, सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक आणि विविध समुद्रांच्या क्षारता याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यावर विश्लेषणात्मक प्रश्न येऊ शकतात. आता हे विश्लेषणात्मक म्हणजे कोणते, तर बहुविधानी प्रश्न येऊ शकतात, म्हणजे ऑब्जेक्टिव्हच प्रश्न, परंतु त्यामध्ये साधारणपणे आपल्याला विश्लेषणात्मक अभ्यास गरजेचा आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मानवी आणि आर्थिक भूगोल, तर लोकसंख्या आणि वस्ती. मानवी वस्ती 7वीमध्ये तुम्हाला अभ्यासता येतं. भूमी उपयोजन, लोकसंख्या याचा अभ्यास करावा लागतो 8वीमध्ये. नागरीकरणाचा भाग 9वीमध्ये येतो. लोकसंख्या भाग 1 व 2 हा प्रकार आणि मानवी वस्ती त्याचे प्रकार आणि भूमी उपयोजन 12वीला देखील आपल्याला मिळतं. या ठिकाणी आपण घटक काढलेले आहेत, तर या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत आहे. त्यानंतर लिंग गुणोत्तर, सेक्स रेशो आपण म्हणतो, वयोरचना, मनोरे यावर प्रश्न आलेला आहे. आणि ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील जो काही फरक आहे, तर तो फरक अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपाच्या परीक्षा आहेत, म्हणजे TET असेल किंवा इतर परीक्षा, तर त्यासाठी आपल्याला हा अभ्यास महत्त्वाचा का ठरतो, आपल्या अभ्यासातून असे घटक सुटतात बरेचदा आणि मग नेमकं परीक्षेमध्ये हा मार्ग आपला हाकना जातो. आर्थिक क्रिया व व्यवसाय, मानवाचे जे काही व्यवसाय आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत, ऊर्जा साधने आहेत, इयत्ता 6वीचा अभ्यास करता येईल, आपल्याला याचा परामर्श घेता येतो. कृषी
7वीच्या अंतर्गत, उद्योग 8वीमध्ये आणि व्यापार, वाहतूक व पर्यटन 9वीला आपल्याला अभ्यासता येतं. प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या 12वीच्या अनुषंगाने जर आपण अभ्यासल्या तर परीक्षेच्या दृष्टीने आपला अभ्यास पुरेसा होतो. म्हणजे तुम्ही पहा की घटक आर्थिक क्रिया व व्यवसाय आहे, परंतु 6वी ते 12वीपर्यंतचा आपल्याला पाठ्यपुस्तकांचा आढावा घेणं क्रमप्राप्त आहे आणि पाठ्यपुस्तकांच्या आधारे जर अभ्यास केला तर 100% आपल्याला अधिकाधिक मार्क मिळणं सोपं आहे. शेतीचे प्रकार जे आहेत सखोल, विस्तृत आणि मळ्याची शेती, उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. आता गेल्या वर्षी मळ्याच्या शेतीसंबंधीचा प्रश्न विचारला होता आणि अनेकांना तो कन्फ्युजन करणारा ठरला होता. पुस्तकामध्ये जो टेबल दिला आहे त्याचा अभ्यास देखील योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. पुस्तकामध्ये जोड्या लावाच्या अनुषंगाने एक टेबल दिलेले आहे शेतीसंबंधी, परंतु बरेचदा सर्वांनी असा विचार केला की या ठिकाणी जे शेतीचं नाव दिले आणि या ठिकाणी जी वैशिष्ट्ये दिली तर या शेतीचीच ही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. म्हणजे मळ्याची शेती दिली तर ती वैशिष्ट्ये, तर असं नव्हतं. इथं मळ्याची शेती होतं, इथं सखोल शेती होतं आणि आपल्याला जोड्या लावायच्या दृष्टीने तो टेबल दिलेला आहे. परंतु आपण दिलेलं मॅटर आहे अशा अनुषंगाने ज्यांनी विचार केला त्यांची उत्तर गेल्या वर्षी चुकली होती. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायांचे वर्गीकरण उदाहरणांसह तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रादेशिक भूगोल तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. भारत आणि ब्राझील, त्यांचं स्थान, विस्तार, प्राकृतिक रचना, जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, अर्थव्यवस्था दोन्ही देशांच्या आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन इयत्ता 10वीला तुम्हाला मिळतं. हे दोन्ही देशांमधील हवामानाचा अभ्यास पाहिजे. नदी प्रणाली गंगा आहे, ॲमेझॉन आहे. त्यानंतर वन प्रकार म्हणजे भारतातील असतील आणि ब्राझीलमधील असतील, उदाहरणार्थ विषुववृत्तीय वने, आणि प्राकृतिक रचनेचा देखील तुलनात्मक अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा पुढचा विषय आहे आता आपला तिसरा, तो आहे अर्थशास्त्राचा विषय. हा विषय त्या मानाने थोडासाच आहे, परंतु प्रश्न विचारले जातात. भूगोलाच्या अनुषंगानेच म्हणजे जिओग्राफीच्या अनुषंगानेच आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तर यासाठी आपल्याला इयत्ता 8वी ते 12वीपर्यंतच्या पुस्तकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा विषय तितका डीप नाही आहे इतर 2 विषयांसारखा, म्हणजे इतिहास आणि भूगोलसारखा. तर यामध्ये सर्वात प्रथम काय आहे, घटक, अर्थशास्त्राची ओळख आणि मूलभूत संकल्पना ज्या काही आहेत अर्थव्यवस्थेतील तर त्याचा विचार करावा लागतो. अर्थशास्त्राचा परिचय म्हणजे अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप, पैसा म्हणजे मनी आणि त्याचे प्रकार. त्यानंतर सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र, त्याची उपयोगिता, मागणी आणि पुरवठा विश्लेषण, निर्देशांक. इयत्ता 9वी, 11वी, 12वीमध्ये आपल्याला हे घटक मिळून जातात. सूक्ष्म म्हणजे मायक्रो आणि स्थूल म्हणजे मॅक्रो अर्थशास्त्रातील फरक स्पष्टपणे समजून घ्या. मागणी व पुरवठ्याचे नियम आणि पैशाची उत्क्रांती यावर हमखास प्रश्न विचारले जातात. मानवी व्यवसाय, व्यापार आणि बाजार तर आपण भूगोलातच पाहिलेलं आहे. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय इयत्ता 6वी ते 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळतं. त्यानंतर 10वी आणि 12वीची पुस्तकं अभ्यासणं गरजेचं आहे. व्यवसायाचे वर्गीकरण उदाहरणांसह लक्षात ठेवायचे, म्हणजे शेती, मासेमारी प्राथमिक व्यवसाय आहेत. द्वितीयक व्यवसाय म्हणजे उद्योगासंबंधीचे असतील. खाणकाम वगैरे देखील प्राथमिकमध्ये मोडतात का, तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तृतीयक म्हणजे काय, चतुर्थक म्हणजे काय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ज्या संकल्पना आहेत आणि जागतिक व्यापार संघटना यावर प्रश्न विचारला जातो, त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. त्यानंतर व्यापार व बाजार, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, बाजाराचे प्रकार, पूर्ण स्पर्धा बाजार, मक्तेदारी तर ही माहीत असली पाहिजे. इयत्ता 9वी, 10वी आणि 12वीमध्ये आपल्याला हे टॉपिक्स मिळून जातात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि वैशिष्ट्ये. तर अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला माहीत असले पाहिजेत. भांडवलशाही म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. इयत्ता 8वी, 9वीमध्ये हा संदर्भ मिळून जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कोणाचं प्राबल्य असतं, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी आणि खाजगी उद्योगांचं सह अस्तित्व असतं. अशा प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला माहीत पाहिजे. भारताने स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था आणि 1991च्या आर्थिक सुधारणा आपल्याला LPG मॉडेल तर ते माहीत पाहिजे. म्हणजेच कोणतं, तर उदारीकरणाचं धोरण असेल, जागतिकीकरणाचं धोरण असेल, तर या संकल्पना आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. त्यानंतर भारताची व महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, भारताचे 91चे जे काही आर्थिक धोरण होतं ज्याला आपण नवं आर्थिक धोरण म्हणतो, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याचा अभ्यास करा. पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इयत्ता 11वीमध्ये तुम्हाला हे सर्व संदर्भ मिळून जातात. भारतातील प्रमुख आर्थिक समस्या आणि आव्हाने, बर्निंग हे जे आहेत हे बर्निंग टॉपिक्स आहेत, त्यामुळे आपल्याला माहीत असले पाहिजे. तर आर्थिक आव्हाने कोणते, तर लोकसंख्या वाढ व तिचे परिणाम, बेरोजगारीचे
बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत, छुपी बेरोजगारी असेल, प्रचंड बेरोजगारी ज्याला आपण म्हणतो, तर अशा प्रकारची माहिती असली पाहिजे. दारिद्र्य, गरिबी त्याची व्याख्या पाहिजे, दारिद्र्य रेषेची व्याख्या माहीत असली पाहिजे, दारिद्र्याचे प्रकार देखील माहीत असले पाहिजे आणि ग्रामीण विकासाची माहिती घेतली पाहिजे. इयत्ता 8वी, 10वी आणि 11वीच्या पुस्तकात तुम्हाला हे विषय मिळून जातील. बेरोजगारीचे जे विविध प्रकार आहेत, प्रचंड बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, तर ह्या संकल्पना माहीत पाहिजे आणि दारिद्र्य रेषेच्या संकल्पना देखील आपण नीट समजून घ्या. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर देखील अभ्यास करताना भर द्या, कारण हे प्रश्न असे आहेत की आपल्याला गुणांमध्ये पुढे घेऊन जातात इतरांपेक्षा. अर्थात या परीक्षेत आपल्याला फक्त पात्र ठरायचे, त्यामुळे हा भाग जरी नसला तर इतर स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र आपल्याला मेरिट आवश्यक आहे, तर त्यासाठी आपल्याला याचा फायदा ठरतो. आणि इतर काही प्रश्न आपल्याला आले नाही तर या प्रकारच्या घटकांचा अभ्यास आपण केलेला असला तर यावरचे प्रश्न आपल्याला हमखास येतात आणि परीक्षेमध्ये याचं उत्तर बरोबर आलं तर आपण इतर ठिकाणी थोडे मार्क जरी गेले किंवा परीक्षेमध्ये काही प्रश्नच चुकीचे विचारले जातात आणि ते रद्दही केले जात नाहीत, अशा वेळेस मग आपल्याला अशा प्रश्नांचा अभ्यासाचा फायदा होतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक वित्त, तर राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पद्धती म्हणजे उत्पादन पद्धती असेल, उत्पन्न पद्धती असेल, खर्च पद्धत आणि भारतात कोणती वापरली जाते. सार्वजनिक वित्त ज्याला पब्लिक फायनान्स म्हटलं जातं, तर सरकारी खर्च, शासकीय खर्च, महसूल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कोणते आहेत, कोणत्या करापासून सर्वात जास्त उत्पन्न मिळतं, GST म्हणजे काय, वस्तू आणि सेवा कर, GST संबंधीची काही माहिती असली पाहिजे. देशाचं जे बजेट आहे, अंदाजपत्रक, तर त्याची माहिती पाहिजे. इयत्ता 12वीमध्ये तुम्हाला ही माहिती मिळून जाते. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी आणि वस्तू व सेवा कर यासारख्या अद्ययावत कर प्रणालींची मूलभूत माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. नाणे बाजार आणि भांडवल बाजार, तर यामध्ये बँकिंग प्रणाली, भारतीय रिझर्व्ह बँकेची माहिती, तिची स्थापना, तिचे कार्य, व्यापारी बँका म्हणजे काय, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांची प्राथमिक माहिती पाहिजे. इयत्ता 11वी 12वी तुम्हाला ही माहिती मिळून जाते. मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची कार्य म्हणजे पतनियंत्रण असेल, मग पतनियंत्रणाची साधने, संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने याची माहिती पाहिजे. नोटा छापणे म्हणजे करन्सी जी काही छापते तर त्यासाठीचे आधार आपल्याला माहीत पाहिजे. नोटांवर कोणाच्या सह्या असतात ते माहीत असलं पाहिजे. व्यापार बँकांची जी काही कार्य आहेत याच्यातील फरक देखील आपण व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. व्यापारी बँकेचं अर्थव्यवस्थेतील महत्त्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा विषय आहे नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र, जो भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे. तर आपल्याला इयत्ता 6वी ते 12वीचे पुस्तकं अभ्यासणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे भारताचे संविधान आणि मूलभूत तत्वे, यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो, संविधानाची ओळख, उद्देशिका ज्याला आपण सरनामा असं म्हणतो, तर ते, त्यानंतर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मार्गदर्शक तत्वे, आपल्याला पाठ असलं पाहिजे. मूलभूत हक्क किती आहेत, कोणते आहेत, कोणत्या मूलभूत हक्काला राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ही माहिती आपल्याला असली पाहिजे. आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत, किती कर्तव्य आहेत, नवीन ॲड केलेली कर्तव्ये कोणती, ती कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केली, मूलभूत हक्क देखील कोणता रद्द केला, मालमत्तेचा अधिकार रद्द केला, कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द केला, नवीन हक्क शिक्षणाचा सामील केला तर तो कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला, ती कोणत्या वर्षी करण्यात आली, अशा स्वरूपाची माहिती पुस्तकात आहे, ती आपण अभ्यासणं गरजेचं आहे. संविधानाचे आणि आदर्शांचे पालन करणे, देशाचे रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य आहेत. इयत्ता 7वी आणि 11वीमध्ये हा संदर्भ तुम्हाला मिळतो, किंवा तुम्ही इतर एखादं स्पर्धा परीक्षेचं पुस्तक घेतलं केसागर व प्रकाशनाचं वगैरे तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर आर्टिकल्स म्हणजेच अनुच्छेद, ज्याला आपण बोली भाषेत, प्रचलित भाषेत कलमे म्हणतो, घटनेतील कलमे आणि घटनादुरुस्त्यांच्या नोंदी तुम्ही तयार करा. त्यानंतर या चॅनलवर आपण व्हिडिओ करू त्यासंबंधीचा. संविधानातील मूलभूत कर्तव्ये ही माहिती आपल्याला असली पाहिजे. मार्गदर्शक तत्वे, यावर विश्लेषणात्मक प्रश्न देखील विचारले जातात. तर त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की स्थानिक शासन संस्था, फार महत्त्वाचा आणि आवडता मुद्दा असतो प्रश्न विचारणाऱ्यांचा. तर स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या, तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यांची वैशिष्ट्ये, स्थापना वगैरेची माहिती पाहिजे. आणि शहरी म्हणजे नागरी कोणत्या आहेत, तर नगरपंचायत आणि नगर परिषदमधील फरक माहीत पाहिजे. महानगरपालिका, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे जे काही प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी काम करतात. आता अलीकडे ग्रामपंचायत अधिकारी म्हटलं जातं ग्रामसेवकाला, तर ती माहिती आपल्याला असली पाहिजे. परीक्षेत मात्र आपला अभ्यास पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगानेच आपल्याला करावयाचा आहे. स्थानिक शासन संस्था इयत्ता 6वीमध्ये हा संदर्भ मिळून जातो. पण यासाठी तुम्ही एखादं पुस्तक जरी स्पर्धा परीक्षेचं घेतलं तर ते जास्त फायदेशीर आहे. अद्ययावत माहितीही मिळते, इतर स्पर्धा परीक्षांना आपल्याला ती कामाला येते. आपलं स्मॉलेज जनरल नॉलेज पुस्तक लवकरच येईल. ते पुस्तक तुम्ही घेतलं तर तुम्हाला जो कलाशाखा घटक वगैरे आहे सामाजिक शास्त्रातील, त्यातील सर्वच्या सर्व टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, सदस्यांची संख्या, समित्या, महिलांच्या सहभागांचे, आरक्षणाच्या टक्केवारीचे आकडे देखील आपल्याला पंचायत राजच्या अनुषंगाने माहीत पाहिजे. म्हणजे ग्रामीण असतील किंवा नागरी संस्था असतील तर त्यामधील मग सदस्यांची संख्या किती असते, समित्या कोणत्या असतात, त्या
संस्थेमध्ये, त्यानंतर महिलांच्या आरक्षणाची टक्केवारी काय असते वगैरे वगैरे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर केंद्र व राज्य शासन यंत्रणा आणि प्रशासन, तर केंद्रीय आणि राज्य पातळीवरील कायदेमंडळ म्हणजे संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, कार्यकारी मंडळ, त्यानंतर न्यायव्यवस्था आणि नोकरशाहीची जी काही संरचना आहे या 8वी आणि 11वीमध्ये हा संदर्भ मिळून जातो. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद ती कधी स्थापन केली जाते, कोणत्या राज्यात आहे सध्या, विधान परिषद स्थापन करण्यासाठी प्रक्रिया कोणती आहे, त्यांच्या सदस्य संख्या पाहिजे, प्रथम सभागृह कोणतं, द्वितीय सभागृह कोणतं, ज्याला वरिष्ठ सभागृह कोणतं, कनिष्ठ सभागृह कोणतं, ही माहिती असली पाहिजे. त्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया, त्यानंतर विविध पदांच्या वयोमर्यादा म्हणजे पदस्थांच्या वयोमर्यादा आणि अधिकारांची तुलनात्मक मांडणी करून तुम्ही हा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया जी लोकशाही अंतर्गत सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि राजकीय गतिशीलता, तर निवडणूक प्रक्रियेची माहिती असलीच पाहिजे. राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील प्रमुख राजकीय पक्ष कोणते, त्यांची माहिती पाहिजे, त्यांचे प्रमुख माहीत असणं चांगलं आपल्यासाठी. लोकशाहीला सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी कोणत्या, इयत्ता 10वीमध्ये हा संदर्भ तुम्हाला मिळून जातो. निवडणूक आयोगाचे कलम कोणते, कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोग स्थापन केला जातो. राजकीय पक्षांच्या स्थापनेची वर्षे माहीत असली पाहिजे, त्यांची चिन्ह देखील आपल्याला माहीत असावीत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचे निकष काय आहेत यावर देखील लक्ष केंद्रित करा. हे निकष बदलले आहेत का त्याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि भारताचे परराष्ट्र धोरण, तर यामध्ये आपल्याला 1945 पासूनचे जगातील जे काही प्रवाह होते, प्रमुख कोणते प्रवाह होते आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीचे, म्हणजे आपण म्हणतो की शीतयुद्धाचा काळ होता, दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रे युनो संघटना, त्याची माहिती पाहिजे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल आणि भारताची सुरक्षा व्यवस्था, याची देखील माहिती आपल्याला असली पाहिजे. इयत्ता 9वी आणि 12वीच्या पुस्तकात हा संदर्भ आपल्याला मिळतो. आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालय माहीत असली पाहिजे, त्यांची उद्दिष्टे काय आहेत. उदाहरणार्थ युनेस्को संघटना आहे, युनिसेफ आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने जे काही पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे तर ते. त्यानंतर शीतयुद्ध आणि भारताच्या अलिप्ततावादी धोरणांचे टप्पे कालक्रमानुसार आपण समजावून घेतले पाहिजेत. म्हणजे हेच प्रवाह होते जागतिक पातळीवरील. तर भारताने कोणतं धोरण स्वीकारलं होतं, तर अलिप्ततावाद होता, तर आजच्या काळात त्याला फारसं महत्त्व आहे का, तर या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्यानंतर समकालीन आव्हाने म्हणजे कोणती होती, तर मानवी हक्क संरक्षणाचं आहे, पर्यावरण संरक्षण आहे, दहशतवाद आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने जी काही आहेत, तर इयत्ता 9वी, 10वी, 12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा संदर्भ मिळतो. चालू घडामोडींशी जोडून या घटकांचा जर अभ्यास आपण केला तर आपल्याला विशेष वेगळी माहिती आता लक्षात ठेवावी लागत नाही. अगदी TETसाठी देखील फायदा होईल आणि इतर ज्या काही परीक्षा आता येणार आहेत तर त्या परीक्षांसाठी देखील हा पूर्ण अभ्यास तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या घटकांवरील प्रश्नांसाठी देखील तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे एखादा प्रश्न आपल्याला करंटच्या अनुषंगाने देखील विचारला तर आपल्याला उत्तर देता येणं गरजेचं आहे. कारण असं काही बंधन नाही की कोणते प्रश्न तुम्ही विचारू नका. कारण तुम्ही एक लक्षात घेतलं तर पाठ्यपुस्तकं जे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला अधिक अभ्यासासाठी काही वेबसाईट दिलेल्या आहेत. तर याचा अर्थ काय होतो की त्या पाठ्यपुस्तकामध्ये ती वेबसाईट नमूद केली. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची आहे असं समजा एक तुम्ही. त्या अनुषंगाने परीक्षेमध्ये एखादी अद्ययावत माहिती विचारली, पाठ्यपुस्तकामध्ये जुनी माहिती असू शकते परंतु या वेबसाईटवर नवा अहवाल आलेला आहे समजा, तर त्यामधील माहिती देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर अद्ययावत माहिती त्या ठिकाणी आपल्याला असली पाहिजे. नाही तर आपण असं म्हणता येणार नाही की सिलेबस बाहेरचा प्रश्न विचारला म्हणून. कारण त्यांनी तुम्हाला अधिक अभ्यासासाठी विविध वेबसाईट दिलेल्या आहेत, दुसरे संदर्भ दिलेत. त्याचा अर्थ काय, तर ते संदर्भ मुलांनी वापरायचे आहेत. आपण परीक्षा देतोय शिक्षक पदासाठी म्हणजे आपण तर ते वापरलेच पाहिजेत. त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी तुम्ही अद्ययावत पुस्तके देखील घ्या. त्याच अनुषंगाने स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या पुस्तकाची 48वी आवृत्ती आता लवकरच आपल्या मार्केटमध्ये येईल. तर या आवृत्तीमध्ये हे जे काही सर्व घटक आहेत हे सर्व घटक अतिशय डिटेल पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे अद्ययावत माहितीसह पाठ्यपुस्तकामध्ये जे काही तुम्हाला विषय, उपविषय, घटक, उपघटक आहेत त्या सर्वांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. लवकरच हे पुस्तक मार्केटमध्ये येईल, आपण चॅनलवरती सांगूया. त्याचबरोबर महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपल्या चॅनलवर विविध टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत. विज्ञानची टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये 44हून अधिक टेस्ट आहेत. त्याचबरोबर सामाजिक शास्त्रासंबंधीच्या टेस्ट आहेत आणि आता काही आपल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार या फक्त एका महिन्यासाठीच कुणी म्हटलं की आम्हाला ही परीक्षा आता एकदाच द्यायची आहे तर एका महिन्यासाठीच व्हॅलिडिटी असावी, त्यामुळे आम्ही वर्षाच्या व्हॅलिडिटीची टेस्ट घेऊन काय करू, तर त्यांच्यासाठी फक्त 49 रुपयामध्येच आपण ही बॅच ठेवलेली आहे. टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. परीक्षेत तेच प्रश्न त्याच पद्धतीचे किंवा त्याच धर्तीवर प्रश्न विचारले जातील. फायदा एवढा होतो की आपण केलेल्या अभ्यासासंबंधीचा आत्मविश्वास आपल्याला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून येण्यास मदत होते. कारण ही पारंपरिक परीक्षेपेक्षा थोडीशी वेगळी
परीक्षा असते. त्यामुळे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ती टेस्ट पहा. त्या ठिकाणी अनेक फ्री टेस्ट देखील आहेत. तुम्ही त्याही सोडवू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर चॅनलवर नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.